या मालिकावीरसाठी एक मोठा फ्रीज आहे। हा फ्रीज आपल्याला हर्षद ठाकूर आणि अक्षय पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण पाहतोय की उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक याच्यासाठी आपण 3 बायसायकल पाहतोय। हे बायसायकलचा पारितोषिक आपल्याला निर्वेद अमोल तांबोली यांच्याकडून देण्यात आलेल्या जोरदार टाळ्या वाजवायच्या 3 आपण सायकली पाहतो। या सायकली सुद्धा अमोल तांबोली यांच्याकडून देण्यात आलेत। तसेच या स्पर्धेसाठी लागणारे जे बॉल आहेत, बॉल आपल्याला अजय ठाकूर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। त्यांचे सुद्धा आपण खूप खूप आभारी आहोत। नंतर आपण जे संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे या प्रत्येक खेळाडूला मेडल देण्याचं काम आपल्याला संदेश ठाकूर बाजारपूर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण पाहतोय की एक सर्वात मध्ये या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त 6 मारेल या 6 साठी आपण स्मार्ट वॉच पाहतोय की साईराज महेश पाटील आणि स्मित गणेश नाईक यांच्याकडून 2 आपल्याला स्मार्ट वॉच आहेत। हे स्मार्ट वॉच देण्यात आलेले आहेत। त्यानंतर पाहतोय की आपण लकी ड्रॉ साठी जे 5 कुपन होते ते 5 कुपन आपल्याला रियांश संदीप तांडेल यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। त्यानंतर पाहतोय की आपल्याला ही YouTube साठी जी वायफायची सेवा, नेटची सेवा आपल्याला ज्याच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली असे आपले निलेश पाटील बाजारपूर कश्यप फायटर्सचे ओनर यांच्याकडून आपल्याला मोफत सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण पाहतोय की या मॅच साठी जे काही मैदानासाठी लागणारी लाईट, मैदान बनवण्यासाठी लागणारा पाणी, ही पाण्याची व्यवस्था आपल्याला राकेश म्हात्रे वनवटी यांच्याकडून देण्यात आलेली आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत की पाणी विना कुठलेही विकेट मैदान बनवणं कठीण आहे। त्यासाठी आपल्याला जेवढं लागणारा पाणी आणि लाईट ही आपल्याला राकेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तसेच हा जो आपण मैदान बनवला आहे, ही जी खेळपट्टी बनवली, हे खेळपट्टीचे मैदान जी जागा आहे, ही जागा आपण पाहतोय की गिरीश म्हात्रे आणि शरद दरने यांनी आपल्याला सांगितलेले की तुम्ही बिंदास मैदान बनवा, जे काय असेल ते आम्ही स्वतः बघून घेऊ, असा गिरीश म्हात्रे आणि शरद दरने यांच्याकडून आपल्याला मैदान उपलब्ध करण्यात आलेलं आहे। तसेच पाहतोय की आपण या खेळपट्टी जी बनवण्यासाठी जी आपल्याला मेहनत आणि सर्व म्हणजे जे काय मैदानावर होणारा कचरा असेल किंवा बाटल्या असेल किंवा कोणत्याही प्रकारची पाण्याची बाटली असेल, ही सर्व व्यवस्थित सुरक्षा पूर्णपणे पार पाडण्याचं काम VCC वनवटीचे सर्व खेळाडूंनी पूर्णपणे पार पाडलेले आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांसाठी आणि ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचे आपण पुन्हा एकदा मनापासून आभारी आहोत। मनापासून पुन्हा एकदा त्यांचे सर्वांचे धन्यवाद करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी आपण लगेचच 2 मिनिटांमध्ये सुरुवात करणार आहोत। त्यानंतर आपण कुठे गेला स्विमरचा करूया पहिला। ते काय आहे नाही पण ते नाही बोलत, पण आता वैभव कडूचा सत्कार करायला लागला। स्टेजवर एक साईडला स्वागत कोणचा करायचा ट्रॉफी। मंगेश कुठे गेला? मंग्या खाली आहे मंग्या तू। हा त्यानंतर आपण पाहतोय की आपण लगेचच स्वागत समारंभाला सुरुवात करणार आहोत। प्रेक्षक खूप वाट पाहतात की वैयक्तिक बक्षीस कोणाला भेटतील, हे देखील भेटणारच आहेत, पण आपण त्या अगोदर सर्वप्रथम स्वागत समारंभाला सुरुवात करणार आहोत की ज्याने खऱ्या अर्थाने आज केगावचा नाव आपण कुठेतरी पाहतोय की न्यूजपेपरमध्ये ज्याच्या माध्यमातून आज केगावचं नाव कुठेतरी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे। संतोष पाटील कोच आहेत त्यांचे, यांच्या माध्यमातून आज छोटी पोरं स्विमिंगच्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर काही अंतर पार करून ज्यांनी आपलं नाव केगावचं उज्ज्वल केलेलं असे सर्व स्विमर इथे बसलेले आहेत। तर मी विनंती करतोय त्या प्रत्येक स्विमरचं आपण इथे स्वागत करणार आहोत। तर इथेच घेऊया समोर। तर सर्वप्रथम आपण स्वागत करणार आहोत मानस जयेश पाटील, वय वर्ष 6। या मानसने 17 किलोमीटरचा अंतर पिरवाड ते JNPT जेटी हा अंतर फक्त 4 तास 49 मिनिटांमध्ये पूर्ण पार केलेला हा एक वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे। मानससाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। यंगेस्ट स्विमर म्हणजे एकदम यंग स्विमर आहे, वयाच्या 6व्या वर्षी 17 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे। तर त्याचे वडील सुद्धा इथे आहेत, जयेश आपण सुद्धा यायचं आहे, आपण या आपल्या। तर संतोष पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण त्याचं स्वागत करायचं आहे। मायेची उबदार शाल आणि एक
पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील स्वागत करायचं आहे. ते शाल वगैरे घे, बुके घे खाली. नऱ्या फटाफट घ्या. लाईव्ह मध्ये मला पाठवायचं चिन्ह दे. सन्मान चिन्ह कुठे आहे? तर मी विनंती करतो की वैभवजी कडू आपण हा पारितोषिक द्यायचा आहे. खरंच स्पर्धा चालू आहे क्रिकेटची, पण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आगळा वेगळा विक्रम करणारा हा आमचा जयेश माने जयेश पाटीलचा इथे स्वागत होते. वय वर्ष 6, 17 किलोमीटरचा अंतर पिरवाड ते JNPT जेटी 4 तास 49 मिनिट. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तिघांचा पण हा मानस एकेकाने तुमचा मानस हा मानस पकड. सन्मान चिन्ह घे वैभव घे. मायेची उबदार शाल आणि केगाव प्रीमियर लीगची गोड आठवण म्हणून या छोट्याशा वैभवजी कडू यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. एक क्षणचित्र टिपाचा आहे. स्पर्धा आपण लाईव्ह बघता. आज मानसला कमीत कमी आज युट्यूबच्या माध्यमातून सर्वकडे पाहिला जातोय. काय आयोजन आहे केगाव प्रीमियर लीगचा. संतोष पाटील हे कोच आहेत. खरोखरनी वयाच्या 6व्या वर्षी देखील या मानसने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तर मानस आपण 2 शब्द बोलू शकता का? जय भवानी. खरंच या मुलामध्ये खरंच खूप धाडस आहे. हा पोरगा खरंच कुठेतरी आपल्या केगावचं नाव तर वरती नेऊनच ठेवलाय, पण याच्या पुढे सुद्धा आज इंग्लिश चॅनल सुद्धा हा पार करू शकतो. याच्यासाठी आपण केगाव प्रेमी लीग कडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. बुके बुके दे बुके. शाल पण ठेव सध्या ठेव शाल. त्यानंतर आपण पाहतोय की दुसरा मुलगा आहे ज्याने वयाच्या 8व्या वर्षी 12 किलोमीटर अंतर पार केला. घारापुरी ते गेटवे तब्बल 4 तास 48 मिनिटं. नाव आहे नक्ष राहुल पडते. वयाच्या 8व्या वर्षी देखील या नक्षने फक्त या नक्षला 5 महिने फक्त सराव केला होता आणि या 5 महिन्यामध्ये देखील त्यांनी तर राहुल आपण यायचं. राहुल या पुढे या. त्याचे वडील सुद्धा आहेत. राहुल तर राहुल यायचा आहे. वैभवजी कडू यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि केगाव प्रीमियर लीगची एक गोड आठवण म्हणून त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. तर तिसरा स्विमर आहे. त्याने सुद्धा मला वाटते 5 महिन्यामध्ये देखील हा सराव चालू केला आणि त्याने देखील वैभवजी कडू 12 किलोमीटरचा अंतर घारापुरी ते गेट ऑफ इंडिया हा 4 तास 43 मिनिटांनी पार केलेला असा माहीर परेश पाटील हा देखील एक 7 वर्षाचा आहे. म्हणजे नक्ष पेक्षा हा 1 वर्ष लहान आहे. यांनी देखील हा अंतर 4 तास 43 मिनिटांमध्ये पार केलाय. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्व केगावच्या सर्व खेळाडूंनी. हे आपले केगावचे सुपुत्र आहेत. परेश पाटील यांचा सुपुत्र. सर्व पाहतोय की यांना सर्वांना ट्रेन करण्यामध्ये ज्याचा हात आहे असे संतोषजी पाटील. खरोखर एक स्वतःचं नाव तर आपण पाहतोय इंग्लिश खाडीपासून सर्व खाड्या पाणी पार केल्या असे संतोष पाटील हे देखील त्यांचे कोच आहेत. हॅलो. हे तिघांचा सन्मान झाला. तदनंतर ह्यांच्यापेक्षा वयाने थोडासा मोठा परंतु कामगिरी अजून उल्लेखनीय करणारा अवघ्या 12 वर्षांचा आपला हा जलतरणपटू ज्याने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. याआधी त्यानं 5 मार्च 2025 मध्ये मोरा जेटी ते गेटवे ऑफ इंडिया 14 किलोमीटरचं सागरी अंतर 4 तास 25 मिनिटात पूर्ण केलं. 15 डिसेंबर 2025 ला सिंधुदुर्ग येथे झालेल्या कोकणातील 15व्या राज्यस्तरीय ओपन सी वॉटर स्विमिंग स्पर्धेत 156 स्पर्धकांमधून 15वा क्रमांक ज्यानं पटकावला. तदनंतर 31 जानेवारी 2026 ला रात्री 11:50 कासा खडक येथून सुरुवात करून ज्यानं खंडेरी किल्ल्यापर्यंतचे 18 किलोमीटरचे सागरी अंतर अवघ्या 5 तास आणि 6 मिनिटात पोहून पूर्ण करत कमी वयात विक्रम करणारा पहिला जलतरणपटू ठरला. तसेच दिनांक 23 मार्च 2026 रोजी
मध्यरात्री 2 वाजता धरमतर जेटी येथून समुद्रात जेफ गेट ज्यानं गेटवे ऑफ इंडिया हे 37 किलोमीटर हैन अंतर 9 तास 49 मिनिटं पूर्ण करून ज्यानं विक्रम केला तो सर्वांचा लाडका स्वराज सोनाली संतोष पाटील याच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांचे सुद्धा कोच संतोषजी पाटील सर आपलं सुद्धा विशेष कौतुक वडील आणि वडील सुद्धा संतोष पाटील इथे उपस्थित आहेत. तांडेल सर मी तर म्हणेन बापाचं काळीच पण किती मोठं आहे की मुलाला आज भर समुद्रात सोडतात आणि एवढा विश्वास त्यांच्या कोचवर सुद्धा आहे. फार सुंदर कामगिरी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो स्वराज पाटील याच्यासाठी. आणि त्याचे मामा आहेत आणि अर्थातच भाचा. तर भाच्याला आगामी कालखंडामध्ये आपण डॉल्फिन म्हणून संबोधलं जाऊ शकतो. फार सुंदर खरंच अविनाश सर डॉल्फिनच आहे. हा 17 किलोमीटरचा अंतर देखील खरंच चांगल्या रीतीने पार पाडला. त्याचे सुद्धा स्विमरांचं देखील सर्वांचं कौतुक तसेच संतोष पाटील यांचे देखील खूप खूप कौतुक आहे. हा कागद ठेव. आता स्वागत घ्या चला पटापट. कोणचे या ट्रॉफिया घ्या शाल बिल घ्या पटापट बुके घ्या. तर आपण पाहतोय की चला या सर्व कमिटीचे मेंबर्स हाय वेल हाय जो आपल्याला. तर आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून आपल्याला 4 दिवस युट्यूबची सेवा उपलब्ध करून थेट प्रेक्षेपण आपण घर बसल्या पाहू शकलो असे वैभवजी कडू इथे उपस्थित आहेत. तर त्यांचा मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. कुंजन ठाकूर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते वैभवजी कडू यांचा स्वागत करायचा. एक खरंच मोठा प्रेम ठेवलेला आहे केगाव यांच्यावर आणि 4 दिवस त्यांनी युट्यूबची सेवा आपल्याला उपलब्ध करून दिली असे वैभवजी कडू इथं उपस्थित आहेत. तर जोरदार टाळ्या वाजून त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. दिलेला शब्द आपण पूर्ण केलेला आहे आणि खरंच स्वतःहून पाठी लागला होता आपल्या लोकांच्या की तुमची स्पर्धा कधी आहे कधी आहे कधी आहे की मी युट्यूब वाल्यांना अगोदर ऑलरेडी सांगून ठेवलेला आहे. तर याला बोलतात मोठ्या मनाचा माणूस वैभवजी कडू. पुढचा त्यानंतर आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून मालिका वेळेसाठी फ्रीज आहे हा फ्रीज ज्यांनी दिला आहे असे आपले अक्षय पाटील आणि हर्षद ठाकूर यांचा देखील इथं सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतोय की संदेश ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय पाटील यांचा स्वागत करायचं आहे. मायशी उबदार शाल आणि हर्षद ठाकूर कुठे असतील तर या हर्षद ठाकूर मला वाटते उपस्थित नाही. मया मया इथे ये समोर बघ. तर शरद दरने कुठे असतील प्रेक्षकांमध्ये तर आपल्याला विनंती की व्यासपीठावर यायचं आहे शरद दरने. त्यानंतर आपण पाहतोय की त्यानंतर आपण पाहतोय की या खेळपट्टी बनवण्यासाठी ज्यांनी खरंच आपल्याला हा शेत उपलब्ध करून दिला असे शरदजी दरने आपण आहात. आपण यायचं आहे व्यासपीठावर आपला देखील इथं स्वागत केलं जाईल. तर मायेची उबदार शाल आणि एक केगाव प्रीमियर लीगची गोड आठवण म्हणून आपण आपल्याला सन्मानित केला जाईल. शरदजी दरने या खेळपट्टी बनवण्यासाठी ज्यांनी आपल्याला हा शेत उपलब्ध करून दिला असे शरदजी दरने इथे उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो नरेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. शाल टाक. त्यानंतर आपण पाहतोय की आपण ही जी केगाव प्रीमियर लीग पर्व 5 साठी जी खऱ्या अर्थाने खेळपट्टी बनवली ती खेळपट्टी बनवण्यासाठी VCC वनवटीचे सर्व खेळाडू आणि ग्रामस्थांनी जी मेहनत घेतली ती खरंच मेहनतीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर याचे संकेत खास करून संकेत म्हात्रे आणि कल्पेश म्हात्रे स्वप्नील म्हात्रे संकेत कोतवाल याच आहे खरंच
दिनेश असेल, कल्पेश असेल, संकेत असेल, स्वप्नील असेल, हितेश आहे, या खरोखर जयेश सुद्धा आपण याचा आपला एक या महेश सुद्धा आपण एक ग्रुपमध्ये फोटो घ्या की या स्पर्धेसाठी खरंच अतिशय सुरेख अशी खेळपट्टी ज्यांनी बनवली असे संकेत कोतवाल आणि पूर्ण टीम त्यांची याचा आहे. आपण आपल्याला देखील एक सन्मान चिन्ह आणि मायशी उबदार शाल देऊन आपला देखील इथे स्वागत केलं जाईल. या कोणतरी या माय या मी नको या इथे सुद्धा याचा महेश पाटील यांना विनंती आहे की अनिल म्हात्रे सुद्धा आहेत, किशोर म्हात्रे सुद्धा आहेत, सुनील म्हात्रे याचा आहे. खरंच आपण या सतत आपण 4 वर्ष पाहतोय की दांड्यावरही प्रीमियर लीग व्हायची, पण यावर्षी थोडासा ग्राउंडचा अडथळा असल्यामुळे ही केगाव प्रीमियर लीगचा पर्व 5चं आपण आयोजन वनवटीमध्ये आयोजित केला आणि ती यशस्वीरित्या ही स्पर्धा पूर्णपणे पार पडली. त्याबद्दल या सर्व VCCचे खेळाडूंचे मी मनापासून आभारी आहोत. तसेच आपण ग्रामस्थ पाहतोय, मोहन म्हात्रे असतील, मोतीरामजी म्हात्रे असतील, अनिल म्हात्रे असतील, किशोर म्हात्रे आहेत, मयू म्हात्रे आहेत, वनवटीतले जे ग्रामस्थ आहेत त्यांचे मनापासून आम्ही पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतोय. जैनचा आणि एक मंग्याचा एक करू मंग्याचा आणि जैनचा. त्यानंतर पाहतोय की व्यासपीठावर खऱ्या अर्थाने ज्याच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांक असू द्या, तृतीय क्रमांक असू द्या आणि प्रेक्षकांसाठी प्रत्येक खेळाडूसाठी ज्याच्या माध्यमातून षटकार, चौकार, विकेट, हॅट्रिक असू द्या, काही असू द्या, ज्याच्यासाठी खऱ्या दिलदार व्यक्तिमत्वाने जो कोणी पैसे लावून पारितोषिक लावतोय असे आपले सर्वांचे लाडके जयंत पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा मान ठेवायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आहेत ते प्रमोद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि एक केगाव प्रीमियर लीगची गोड आठवण म्हणून आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून सकाळपासून 4 दिवस या जयंत पाटीलची उपस्थिती आहे. प्रत्येक षटकार चौकाराला 500 रुपये, 1000 रुपये असा पारितोषिक लावणारा जयंत पाटील. अजून नाही मंग्याचं एक करूया ना बस झालं. त्यानंतर आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी जेव्हा आपण केगाव प्रीमियर लीगची चर्चा चालू होते, म्हणजे काही खेळाडू विचारतात केगाव प्रीमियर लीग कधी चालू होईल, कधी असेल, कधी तारीख डिक्लेअर होईल. ती तारीख डिक्लेअर झाल्यापासून स्पर्धा पूर्णपणे पार करण्यापर्यंत ज्याचा आपल्या या स्पर्धेसाठी सिंहाचा वाटा असतोय. छोट्या मोठ्या गोष्टी, फॉर्म ऑनलाईन भरणं, फॉर्मचे पैसे घेणं, सर्व टी शर्टचा हिशोब करणं, छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब करणं, पारितोषिक असतील, टी शर्ट किती होत्या, कमीत कमी मला वाटते 700च्या आसपास यावेळी रेकॉर्ड ब्रेक टी शर्ट झालेले आहेत. या छोट्या छोट्या गोष्टीचा पूर्ण हिशोब ज्याने आपल्या समोर ठेवलेला आहे आणि खरंच हिशोबाला 100% स्पष्ट माणूस असं आपण पाहतोय की मंगेश म्हात्रे यांचा देखील स्वागत केला जाईल. जोरदार मंगेश ठाकूर यांचा देखील स्वागत केला जाईल. ज्या वेळी केगाव प्रीमियर लीगची तारीख डिक्लेअर होतो त्या दिवसापासून हा पोरगा कामाला लागतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम व्यवस्थित लक्ष ठेवून तो काम पूर्णपणे पार पाडतोय असं आपण पाहतोय. मंगेश ठाकूर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समेत पाहतोय आपण संदेश, आपण सुद्धा याचा आपला देखील या स्पर्धेसाठी खूप योगदान आहे. हर्षद ठाकूर असेल, प्रमोद पाटील असतील, कुंजन असतील, प्रकाश म्हात्रे असेल, नरेश पाटील असतील, सर्व कमिटीचे मेंबर्स असतील, सल्लागार असतील, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि मी विनंती करतो संदेशाला की आपण मंगेश ठाकूर यांना मायेची उबदार शाल आणि केगाव प्रीमियर लीगची गोड आठवण म्हणून त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. अविनाश करते सदाबाईचा केला सदाबाई बर घे पटकन बोलून घे ना. आहे घे जयेश पाटील फर्स्ट एड किट आणि सुपर 6च्या सगळ्या टीमना हे एनर्जी ड्रिंक दिली. तसेच आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी लागणारा जे फर्स्ट एड किट होता ते आपल्याला संपदा जयेश पाटील यांच्याकडनं देण्यात आलेला आणि एनर्जी ड्रिंक जे प्रत्येक सुपर 3 मध्ये जे जाणारे संघ होते त्यांना एनर्जी ड्रिंक म्हणजे 12 एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅच साठी दिले असे संपदा जयेश पाटील यांच्याकडनं देण्यात आलेले त्यांचे सुद्धा आपण खूप खूप आभारी आहोत. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला पंचांची कामगिरी केली म्हणजे हर्षद ठाकूर असतील, प्रमोद पाटील असतील, कुंजन म्हात्रे ठाकूर असतील, संदेश ठाकूर असेल, आतिश ठाकूर असतील,
प्रफुल्ल ठाकूर असतील, असे ज्यांनी आपल्याला पंचांची भूमिका पार पाडली त्यांचे सुद्धा आपण मनापासून खूप खूप आभारी आहोत. त्यानंतर आपण विनंती करतोय की नक्कीच आता मी जे 2 शब्द ज्या व्यक्तीबद्दल व्यक्त करतोय त्याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. पण व्यक्तीचं आधी व्यक्तिमत्व सांगतोय. आज KPLच्या पहिल्या पर्वापासून ते आज 2026 मध्ये म्हणजे 5वं पर्व, ज्याने आम्हाला हाताला धरून कुठलं काम कोणाला नियोजित करायचं आणि स्पर्धा कशी पार पाडायची अशी एकमेव व्यक्ती म्हणजे संदीप तांडेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे KPLचे सर्व आहेत, सगळं मॅनेजिंग, सगळं पाहुण्यांपासून सगळं ते सर्व नियोजन बघणार म्हणजे संदीप तांडेल यांचं देखील आम्ही मायेची उपदार आणि एक सन्मान चिन्ह देऊन आणि एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान केला. जोरदार टाळ्या झाले पाहिजे संदीप तांडेलसाठी. आणि जे लकी ड्रॉ आज मनगडाच्याने भिंतीवरचे घडाले बघतील तीच यांच्या माध्यमातून आले, जोरदार टाळ्या झाले पाहिजे संदीप तांडेलसाठी. थँक्यू. त्यानंतर पाहतो की आपण या स्पर्धेसाठी आज आपण पाहतोय की दादर पेन वरून आपल्याला बिलॉंग झालेले केगाव प्रीमियर लीग साठी उत्कृष्ट समालोचक अविनाश ठाकूर आज आपण पाहतोय की एक सुमधुर आवाज, एक गोड आवाज आणि एक मराठी समालोचकचे एक उत्कृष्ट असे समालोचक आपण पाहतोय की अविनाश हे ठाकूर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण स्वागतसाठी इथे उपस्थित आहात तर विनंती करतो की आपण नरेश पाटील यांना आपण त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे. अविनाश यांचा दादर पेन इथून आज आपल्यासाठी ते उपस्थित झाले. सकाळी बरोबर 10:30 वाजता इथे त्यांची हजेरी लाभलेली. आपल्याला एक मधुर असा आवाज आपण पाहिला, सर्व खेळाडूंचा मन जिंकला असे आमचे अविनाश ठाकूर हे देखील उपस्थित आहेत. तसेच आपण पाहतोय की वैभव कडू यांच्या माध्यमातून जी 4 दिवस आपल्याला युट्यूबची सेवा उपलब्ध केली, पण ती सेवा तात्परतेने चालू ठेवण्याचं काम ज्याच्या माध्यमातून 4 दिवस झाला PTC लाईव्ह असे म्हणजे आपण पाहिला असेल प्रत्येकाने की एवढी क्लॅरिटी जबरदस्त होती की कुठलाही डिसिजन देण्यासाठी आपल्याला सुद्धा अडथळा निर्माण झाला नाही. असे एकदम स्पष्ट आणि एकदम क्लिअर अशी PTC लाईव्हचे आपण पाहतोय की स्वतः इथे आहेत युट्यूब वाले ऋषी पवार. खरंच वेळात वेळ काढून 4 दिवस बरोबर टायमावर हजर राहणे, सकाळी 10 वाजता हे इथे उपस्थित राहायचे. तर मी विनंती करतो की त्यांना सुद्धा एक पनवेल टेनिस क्रिकेट असे आपण पाहतो ऋषिकेश पवार. तर कुंजना ठाकूर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ऋषिकेश पवार, खरंच कोणताही डिसिजन असू द्या, कुठल्याच प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही अशी सेवा आपल्यासाठी 4 दिवस याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. असे ऋषिकेश पवार देखील इथे आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान केलेला आहे. त्यानंतर पाहतोय की आपण या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून चांगली आपण मेजवानी पाहिलीत, चांगली गाणी पाहिलीत, असे आपले DJ ऑपरेटर आयुष पाटील दांडा यांचा देखील इथे आपण सन्मान केला जाईल. तर आयुष पाटील आणि मिथुन पुरव आपण सुद्धा यायचं आहे, दोघांनी यायचं आहे, आपला देखील इथे सन्मान केला जाईल, सन्मान केला जाईल. पैसे द्यायचे लिहून ठेव ना, लास्टला देऊ, लिहून ठेव. करेन लक्षात ठेव, विवेक ठाकूरला 1000 रुपये माझ्याकडून कॅश आहे. आकाश नाही सॉरी दर्शनचे. तर आयुष साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. चांगली गाणी वाजवलेली आहेत आयुष साठी. दांडे गावातला हा महेश पाटील यांचा सुपुत्र आहे. खरंच काय गाणी वाजवली. जेव्हा तुम्हाला आनंद शिंदे पाहिजे तेव्हा आनंद शिंदे आला, जेव्हा तुम्हाला पालखीची गाणी पाहिजे तेव्हा पालखीची गाणी आली, पानवाला गाणं पाहिजे तेव्हा पानवाला गाणं सुद्धा आलेलं आहे. असा एक सर्वांची फरमाईश पूर्ण करणारा हा DJ ऑपरेटर आपण पाहतोय.
नाही सदाबाईचा. तर त्यानंतर आपण पाहूया एक सत्कार आलेले आपले सर्वांचे लाडके सदाबाई. दरवर्षी या सदाबाईंना आपण आमंत्रित करतोय. जेव्हा जेव्हा केगावची लाईट विद्युत पुरवठा ज्यावेळी खंडित होतोय तो तात्परतेने चालू कसा व्हावा यासाठी सर्वांना सदाबाईची आठवण 100% येतोय आणि हे सदाबाई ते उपस्थित राहिलेले आहेत. खरंच वयाच्या मला वाटते 55 ते 60 वर्ष झाली तरी देखील अजूनपर्यंत आपल्या केगावची सेवा करतात. 1-2 वेळा मला वाटते लाईटीच्या पोलावरनं खाली जमिनीवर पडले होते पण लाईट मात्र केगाववाल्यांना कधीच अंधारात ठेवला नाही. असे सदाबाई. जोरदार टाळ्या वाजवले सदाबाईसाठी. जेव्हा जेव्हा विद्युत पुरवठा खंडित तेव्हा तेव्हा सदाबाईंची आठवण 100% केगाववाल्यांना 100% येतोय. असे आपले सदाबाई देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथं स्वागत केला जाईल. आता कोण राहिलाय? देणगीवाल्यांची नावं आली बघ वाचाचे. पगारदादाचे 500 रुपये आहेत. देणगीवाल्यांची नावं कुठेतरी आहेत बघ. मंग्याला विचार. नाही याच्यात लिहिलीत बघ. त्यानंतर आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी खरंच ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह होती. कोणत्याही प्रकारचा इकडचा आकडा तिकडे नाही आणि तिकडचा आकडा इकडे नाही असा आपण पाहतोय की 4 दिवस ज्याच्या माध्यमातून स्कोरिंगचं काम केलं गेलेलं आहे. असे आपले सर्वांचे लाडके रितेश मोरे आणि रोहन मोरे यांनी आणि मंगेश ठाकूर सुद्धा त्यांच्या जोडीला आहेत. असे दोघांना विनंती करतोय भाऊ बंधूंना की रितेश मोरे आणि रोहन मोरे आपण दोघं यायचं आहे. आपण पाहतोय की ही फक्त केगाव प्रीमियर लीगची सुरुवात या 2 स्कोररनी केली होती पण आज त्या 2 स्कोररला पूर्णपणे बाहेरून सुद्धा स्कोरिंग साठी कॉल येतात. ही आपली आहे दहशत केगावच्या स्कोररची. आपण सुरुवात या स्कोररची केगाव प्रीमियर लीगने केली होती पण जशी जशी या 2 स्कोररची ओळख पडली विश्वास पटला तसा तसा या स्कोररला उरणवरणा देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे स्कोरिंगची. खरंच या 2 बंधूंचे खूप खूप आपण आभारी आहोत. त्यानंतर आपण पाहतोय की भास्कर म्हात्रे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. या आपण सुद्धा बसून घ्यायचं आहे. भास्कर म्हात्रे या. शरद दरने आपण सुद्धा या व्यासपीठावर आपण सुद्धा बसून घ्या. तर आपण पाहतोय की ज्याच्या माध्यमातून आपल्याला देणगी कोणाच्या तर आपण पाहतोय व्यासपीठावर प्रभाकर पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय की त्यांचा देखील इथे स्वागत करायचं आहे. प्रभाकर पाटील चढ पटकन त्या साईडनं चढ जा. शॉल घे आणि बुके दे. हो नाही होईल आरामात होईल. अरे वेळ अजून अर्धा तास 7:30 वाजले होईल 15. त्यानंतर आपण पाहतोय की प्रभाकर पाटील यांचं देखील स्वागत केलं जाईल. मायेची उद्धार शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. ज्यांनी आपल्याला मदत केली वस्तू स्वरूपात त्यांचे सर्वांचे आपण स्वागत केलेले आहेत आणि ज्यांनी आपल्याला देणगी दिली त्यांचे देखील एकदा मी नावं वाचतोय आणि आजच्या दिवसातला हा देणगीच्या स्वरूपातील आणि वस्तूच्या स्वरूपातील कार्यक्रम संपला असं जाहीर करतोय. ज्यांनी आपल्याला देणगी दिली असे ललित कुंभार मुलेकंड यांच्याकडनं आपल्याला 10,500 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यानंतर पाहतोय की केगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य जगजीवन नाईक यांच्याकडनं आपल्याला 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यानंतर पाहतोय की माजी सरपंच आशिष तांबोली यांच्याकडनं सुद्धा आपल्याला 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यानंतर पाहतोय की एक वनवटी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ भास्कर म्हात्रे वनवटी यांच्याकडनं देखील आपल्याला 2,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यानंतर पाहतोय की संकेत म्हात्रे नागाव यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी 3,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि त्यानंतर पाहतोय की या स्पर्धेसाठी दरवर्षी ज्याचा सिंहाचा वाटा असतोय सिंहाची देणगी असते असे आपले परागची गाडीसाठी देवता आले 10,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी आलेली आहे. असे सर्व आपले लाडके देणगीदार आणि दिलदार देणगीदारांचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि आपण बोलूया बक्षीस समारंभाकडे. त्यानंतर खरंच सर्व ग्रामस्थ जर कोणी चुकून कुठल्या ग्रामस्थाचं नाव घ्यायचं बाकी राहिलं असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आलेल्या सर्व पाहुण्यांचे सर्व ग्रामस्थांचे सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व क्रिकेट खेळाडूंचे आणि सर्व केगावच्या सर्व ग्रामस्थांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आपण पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपण पाहूया ज्याच्यासाठी वैयक्तिक बक्षिसं लावली होती असे
विवेक ठाकूरसाठी ना 1000 रुपये. तर पहिला पारितोषिक पाहतोय आपण विवेक ठाकूर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं त्यांच्या आजोबांकडनं. भालचंद्र ठाकूर आवेडा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं विवेक साठी. या प्रत्येक षटकाराला मला वाटते 500 रुपये लावले होते. तर आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक द्यायचा आहे. विवेक ठाकूर एक जबरदस्त खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून सतत 2 वर्ष मालिका वीरचा किताब पटकवणारा हा विवेक ठाकूर या वर्षी त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या आजोबांकडनं देण्यात आलेलं आहे. एक क्षणचित्र टिपाचा आहे. त्यानंतर याचा पण आहे. प्रवीण ठाकूर आहे. माझ्याकडे कॅश पण मी जीपे मारते नंतर त्याला कोणला तरी 500 रुपये. हे 1000 रुपये याने 6 कोणी मारलेला असला दर्शन कॅश आहे 2.5 आहे ना 2.5 आणि हे कोणला. तर त्यानंतर पाहिला की ज्यांनी फायनलच्या सामन्यामध्ये एक हाती झुंज लढवली, जरी आपला संघ पराभूत झाला तरी त्यांनी आपल्या नावाची छाप सोडली या मैदानामध्ये. असा 55+ खेळाडू प्रवीण ठाकूर साठी सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रवीण ठाकूर यांना विनंती करतोय की आपण याचा जयंत पाटील यांच्याकडनं जो आपण चौकार मारलात या चौकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. आणि तुम्ही जर षटकार मारला असतास तर तुझी आज बाजरपूर गावामध्ये पालखी निश्चितच काढली गेली असती. कमीत कमी 11 ते 12 हजार रुपयाचा पारितोषिक होता एक षटकारासाठी. मग कुठेतरी थोडासा अपयशी ठरलास पण काही हरकत नाही. या स्पर्धेमध्ये आपण चांगला खेळलात, चांगला परफॉर्मन्स केलात, 500 रुपयाचा पारितोषिक पटकावलात. पुन्हा एकदा तुमचे सुद्धा खूप खूप मनापासून आभारी आहोत. जयंत पाटील यांच्याकडनं दिलेला पारितोषिक. त्यानंतर मी नंतर जीपे मारते बाकी. त्यानंतर आपण फायनलचा सामना पाहिलात ज्याने अजूनपर्यंत पर्व 4 पर्यंत चॅम्पियन ठरला नव्हता, पण पर्व 5 मध्ये ज्याने चॅम्पियन ठरलेला आहे आणि चॅम्पियन ठरून देण्याचं काम ज्या खऱ्या अर्थाने खेळाडूने केलं आहे असा खेळाडू आहे दर्शन, ज्याला सुद्धा तब्बल 2500 रुपयाचा पारितोषिक भेटलेला आहे. चिंतामण पाटील आणि जयंत पाटील यांच्याकडनं तब्बल 2500 रुपयाचा पारितोषिक आहे. 1000 रुपये कॅश प्राइज आहे. 1500 रुपये मी तुला जीपे मारतोय सामना संपल्यावर. या इथं क्षणचित्र टिपाचं आहे. जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिला जाईल. 2500 रुपये म्हणजे तब्बल 5 षटकार मला वाटले मारलेले आहेत. त्यानंतर पाहतोय की आपण वैयक्तिक बक्षिसांचा मला वाटते कार्यक्रम संपलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया खऱ्या अर्थाने जे खेळाडू वाट पाहतात पारितोषिकांची. तर फायनलच्या सेमीफायनलच्या जो सेमीफायनलचा सामना झाला त्या सामन्याचा पारितोषिक जातोय ज्याच्या बॅटीतनं तब्बल 32 धावांची बहादर केली आणि गोलंदाजी करताना 4 विकेट घेतल्या असा खेळाडू ठरतोय. 5 विकेट घेतल्या असा खेळाडू ठरतोय योगेश पाटील. चिंतामण चंद्रकांत पाटील आणि संतोष पाटील आपल्या दोघांच्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. सेमीफायनल मध्ये खरंच खूप बहारदार केली. याच खेळाडूने पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत अतिशय सुरेख अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केलेली आहे योगेश पाटील. आणि फायनल दर्शन पाटील ते कुठं 11 बॉल लिहिलंय कुठं? 11 बॉल 42 देते माझ्याकडे दे. चिठ्ठी कुठे ती? चिठ्ठी नाही 11 बॉल 42 बोल. ते लिहिलं नव्हतं त्याच्यात. तर त्यानंतर आपण बोलूया जो फायनलचा सामना झाला त्या फायनलच्या सामन्यामध्ये ज्याने आपल्या संघाला चॅम्पियन ठरवलं असा खेळाडू ठरतोय. सर्वांच्या मनामध्ये एकच नाव असेल, दर्शन घडवलंय त्यांनी आणि दर्शन ठरतोय सामनावीर. तब्बल मला वाटते किती धावा काढलेल्या आहेत? 11 चेंडू मध्ये 42 धावांची बहारदार केली. आणि कराच्या किती होत्या? 42. म्हणजे धावा करायचे होते 41 आणि या एकट्या वाघाने ठोकलेले 42 धावा. काय व्यात आहे. तर अक्षय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक द्यायचा आहे सामनावीरचा. धाव संख्या पाहिजे होती 41 म्हणजे एकटाच नळला आहे पूर्ण पारत्यान गरवी स्पोर्ट्स संघाला. आता मी बक्षीस तिघ चौघ मिळून इथं घेऊया. हा थोडासा आता काय दे माझी ते दे बक्षीस. आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल ना.
लिहिलंय सर्व. पहिली ते छक्के कोणा हा हा ते छक्क्याने याचं काढलास म्हणजे ते पहिलं ते म्हणजे ते हात ठेव सिक्सर किंग आणि सिंगल रन ते सिंगल रनचा घेतला काढलेलं आहे तिथंच दे मला तीच चिठ्ठी दे डायरेक्ट. चल विजेंद्र तू पण ये खाली ये इथं बसेल इथं ये समोर ये. लाईट नाही झाला 5 मिनिटामध्ये आपला कार्यक्रम पार पडेल. थोडस शांत राहा. नी पटपट लाईट का नाही अच्छा आपलं कालो त्यानंतर पाहतोय की आपण ज्याच्या माध्यमातून आपल्याला स्मार्ट वॉच आले होते. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त 6 मारेल त्याच्यासाठी एक स्मार्ट वॉच होता. तो वॉच जातोय. फलंदाज आहे कुठे लिहिलास सिक्सर किंग ज्याचं नाव आहे विराज पाटील टीमचं नाव कोण असेल सिक्सर किंग. तर तो सिक्सर किंग आहे ज्याच्या नावावर आहे तब्बल 9 6. तो खेळाडू आहे टॉप 3 मध्ये असलेल्या संघाचा. या वर्षी स्पर्धेमध्ये प्रथमच ज्याने भाग घेतला होता हार्दिक स्पोर्टचा विराज पाटील. विनंती करतोय की मयूर म्हात्रे आणि नाना मयेकर आपल्या शुभास्ते या दोघांच्या पारितोषिक द्यायचा. युट्यूब लाईव्ह आपण टॉस बॉक्स मध्ये हा पारितोषिक द्यायचे. थोडा कॅमेरा घ्यायचा विराज पाटीलकडे. इकडे खाली टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हा मी तर राहते. जोरदार टाळ्या वाजवले. सिक्सर किंग हा ठरलेला आहे खेळाडू. तब्बल 9 6 आले आहेत याच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय की दुसरा एक वॉच आहे ज्याने सर्वात जास्त धावा धावून काढल्या त्याच्यासाठी हा वॉच होता आणि तो खेळाडू आहे बेस्ट रनर म्हणजे ज्याचा जास्त स्टॅमिना पाहिजे खेळासाठी धावण्यासाठी. असा खेळाडू कोण असेल ज्याने तब्बल धावून जास्त धावा काढलेल्या आहेत. गेस करू शकता का कोणी. तर तो खेळाडू आहे जरी चॅम्पियन नाही ठरला तरी तो खेळाडू आहे रनिंग अप ठरलेला संघ ओव्हियन गरवी स्पोर्ट्स संघाचा विवेक ठाकूर. पार्थन गरवी संघाचा विवेक ठाकूर. खरंच त्यांनी खूप धावा जास्त सर्वात जास्त धावा याच्या नावावर आहेत. कुठे गेला धन्यवाद मयूर म्हात्रे आणि नाना मयेकर. आपण बसून घ्यायचं आहे. एक क्षणचित्र टिपाचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय की उत्कृष्ट हा आपण बसून घ्यायचं आहे. त्यानंतर विनंती करतो की चंद्रकांत गरत असतील जयंत पाटील असतील आणि सदाभाई आपण ठिकाणी यायचं आहे. या स्पर्धेतील पहिली सायकल कोणाच्या नावावर जाणार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सदाभाई चंद्रकांत पाटील आणि संतोष पाटील आपण सुद्धा आले तरी चालेल. संतोष पाटील तिघांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिला जाईल. किशोर म्हात्रे आपण सुद्धा या. चौघांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिला जाईल. कुठे लिहिलाय विकेटचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जोडीला कोण होता आपण बोललो 5 त्याची जोडीला कोण होता तर आपण पाहतोय आजच्या दिवसातली ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची पहिली सायकल कोणाच्या नावावर असणार. सर्वांच्या नावात नाही येते तोंडात नाही येते गौरव पण तो खेळाडू गौरव नाही आहे. 2 खेळाडू होते ज्याच्या नावावर होत्या 5 विकेट 5 कॅच.
जयेश पाटील आवेडा, पण तो संघ सुपर 3 मध्ये आला नाही, त्याच्यामुळे हा त्याचा पारितोषिक गेलेला आहे. पण त्याच्याच तोडीला तोड देऊन दुसरा एक खेळाडू आहे ज्याच्या नावावर सुद्धा 5 विकेट कॅश आहेत. असा खेळाडू आहे, गेस करू शकता का? ज्याच्या नावाच्या तोंडात पहिला नाव आला होता गौरव, तोच खेळाडू ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तब्बल 5 कॅचेस पकडलेले आहेत या खेळाडूंनी. सर्वांचा अंदाज बरोबर होता, मिनी तुम्हाला टेन्शन मध्ये आणला. चला दुसरी सायकल घ्या. तर विनंती करतोय की आपण भास्कर म्हात्रे असतील, शरद दर्णे असतील, विवेकचे आजोबा असतील, जयंत पाटील आपण या, प्रभाकर पाटील, प्रभाकर पाटील या, आपण चौघांनी या. आपल्या शुभ हस्ते दुसरा पारितोषिक दिला जाईल. पूर्ण बक्षीस वितरण समारंभ झाल्याशिवाय कोणीही ग्राउंडवर फोटो काढण्यासाठी जाऊ नये याची नोंद घ्यायची आहे. स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे. त्यानंतर पाहतोय की या स्पर्धेतील केगाव प्रीमियर लीग पर्व 5 चा उत्कृष्ट गोलंदाज, 2 गोलंदाज रेस मध्ये आहेत. एकाच्या नावावर आहे 7 विकेट आणि जो उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय त्याच्या नावावर आहेत 8 विकेट. तर कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? तर आपण पाहतोय की उत्कृष्ट गोलंदाज 7 विकेट असणारा गोलंदाज होता 40+ मास्टर शैलू होता 7 विकेट. पण त्याच्या पावलावर पाऊल टाकून ज्याने या प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी 8 विकेट घेतल्या असा गोलंदाज ठरतोय गेस करू शकता काय? सर्वांच्या तोंडात एकच नाव येतोय, पार्थ्यान गरवी स्पोर्ट्स संघाचा आकाश ठाकूर. चला या लवकर, आकाश कालोख पडेल. तब्बल 8 विकेट घेतलेले आहेत आणि ज्याच्या तोडीस तोड शैलू होता 7 विकेटवर. शैलू यांनी 4 सामने खेळला आहे, आकाशात 3 सामने खेळलेला आहे. आपण फायनल आणि सेमी फायनलचे पॉइंट पकडलेले नाही आहेत. तर विलास ठाकूर कुठे असतील तर आपण सुद्धा या. आपल्या पावलावर पाऊल टाकून आज आपल्या मुलांनी देखील केगावचं नाव आज लौकिक केलेलं आहे. नंतर उत्कृष्ट फलंदाज तर अलंकार सुद्धा यायचा आहे. आपल्या भावाची कुठेही मॅच असली का अलंकार मॅच पाहण्यासाठी पहिला उपस्थित असतो. अलंकार यायचा आहे. अलंकार नाही येत. चला ठीक आहे, अलंकार नाही तो घरी फोटो काढेल सायकल सोबत. ट्रॉफीवर धरा. भास्कर म्हात्रे यांना विनंती की आपण ट्रॉफी थोडी वर धरा. ओके, तुझ्या हातात उत्कृष्ट गोलंदाज, जोरदार टाळ्या. केगाव एक्सप्रेस ज्याच्याकडे पाहिला जातोय असा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. तर मी विनंती करतोय की अनिल म्हात्रे, सुनील म्हात्रे, महेश म्हात्रे आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते एक पारितोषिक दिला जाईल. तसेच हेमंत पाटील या संकेत वगैरे आपला स्क्वॉट या पूर्ण व्हीसीसी वनवटी केगावचा स्क्वॉट याचा उत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक आपल्या शुभ हस्ते दिला जाईल. या खेळपट्टीवर खऱ्या अर्थाने ज्याने आपली दादागिरी दाखवली, फलंदाजीच्या जोरावर एक बायसिकल आपल्या आज घरामध्ये नेऊन ठेवलेली आहे. हेमंत पाटील दांडा बोल. हेमंत पाटील दांडा या. हेमंत पाटील पण दुसरे जावंचं नाव दिगंबर ठाकूर आपण या. हा ग्रुप मध्ये फोटो दिला जाईल. हेमंत पाटील सुद्धा आलेले आहेत. दिगंबर दा या. हा पारितोषिक आपण पाहतोय. या देखील रेस मध्ये 2 खेळाडू होते. 2 खेळाडू आहेत या रेस मध्ये. उत्कृष्ट फलंदाज एकाच्या नावावर आहेत 77 धावा आणि दुसऱ्याच्या नावावर आहेत 84 धावा. फक्त 7 धाव्यांचा फरक आहे.
असे 2 खेळाडू कोण असतील? एकीकडे नाव येतं योगेश, तर दुसरा एक खेळाडू कोण असता? विवेक एक नाव होता. पण 77 धावा काढणारा खेळाडू आहे विराज पाटील. टाळ्या नका वाजू. पण त्याच्यापेक्षा जास्त धावा काढणारा फलंदाज आहे ज्याच्या नावावर आजच्या दिवसातली 3री बायसिकल जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज केगाव प्रीमियर लीग पर्व 5चा नाव आहे, ज्यांनी पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत ज्याच्या नावावर चॅम्पियनचं नाव कोरलं असा खेळाडू ठरतोय योगेश पाटील. सिरीज 2 मोकलाव. तिन्ही सायकली दांड्यावर गेल्या. मला वाटते रस्ता नवीन झाला आहे, व्यायाम करण्यासाठी निश्चितच चांगल्या फायदेशीर आहेत. आता फ्रीज उचलायला लागेल. या वरती घ्या फ्रीज. तर आपण पाहतोय की चांगला एक क्षणचित्र टिपला जातोय. वनवटी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून योगेश खरंच खूप चांगली कामगिरी केलीत. अतिशय सुरेख आपण सायकल पाहतोय. याच्या माध्यमातून देण्यात आलेले अमोल तांबोली. इथंच ठेवा. हा ये योगी यांनी नाही. तर आपण पाहतोय होम डिलिव्हरी या फ्रीज साठी उडणवरनं डायरेक्ट गाडी मैदानामध्ये आली. असा फ्रीज आपण पाहतोय की हर्षद ठाकूर आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून हा फ्रीज दिला जाईल. तर अक्षय आणि हर्षद यायचा आहे. तसेच आपण लेजंड खेळाडू पाहता खरेच आपण पाहतोय की विजेंद्र गावण आपण सुद्धा यायचं आहे. विजेंद्र गावण यायचं आहे. याच विजेंद्रचा खेळ पाहण्यासाठी अक्का केगाव चे सर्व खेळाडू एकेकाली विजेंद्रचा खेळ पाहण्यासाठी जायचे. आज तो विजेंद्र आपण पाहतोय थोडासा आजारामध्ये त्रस्त आहे. तर आपण त्याच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट मालिकावीरचा किताब देणार आहोत. मालिकावीरचा किताब देण्याचं कारण असं आहे की आपण वैयक्तिक बक्षीस 2 नंबर आणि 3 नंबरचं पारितोषिक दिल्यानंतर सर्व खेळाडू फोटो कॉपी करण्यासाठी मैदानात जातात आणि सिरीज साठी कोण थांबत नाही. म्हणून हा सिरीज हा महत्वाचा पारितोषिक आहे. त्यासाठी आपण हा पारितोषिक प्रथम देतोय. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट मालिकावीरसाठी ठरणारा खेळाडू खऱ्या अर्थाने गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्व याच्यात कामगिरी करणारा खेळाडू आहे. 2 खेळाडू होते. एकाच्या नावावर आहेत 129 पॉइंट आणि एकाच्या नावावर 136 पॉइंट, म्हणजे फक्त 7 पॉइंटचा फरक आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. तर 129 पॉइंट वाला खेळाडू आहे. गेस करू शकता का कोण आहेत? 2 खेळाडू कोण होते रेस मध्ये? एक विवेक पाटीलचं नाव येतं आणि दुसरा योगेश. 100% बरोबर आहे. तर योगेशच्या नावावर होत्या 84 धावा प्लस 9 विकेट, टोटल पॉइंट होतात 129. तर विवेकच्या नावावर आहेत 121 धावा आणि 3 विकेट, टोटल 136 पॉइंट. तर या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट खेळाडू मालिकावीर ठरतोय टीमचं नाव पार्थन गरवी स्पोर्ट्सचा. सतत 3 वर्ष या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा किताब पटकवला असा खेळाडू ठरतोय. 1 मॅन शो ज्याच्या खऱ्या अर्थाने केगावचा टायगर ज्याच्याकडे पाहिला जातोय विवेक ठाकूर. मिस्टर केपीएल म्हणजे 5 पर्वामधनं 3 पर्वामध्ये या विवेक ठाकूर यांनी चांगली कामगिरी करून आपण पाहतोय की मालिकावीरचा फ्रीज फटकावलेला आहे. चला या फ्रीज देण्यासाठी अक्षय पाटील असेल आपला चिल्लर गँग यायचा आहे. ही आहे कुंजन सुद्धा आपण यायचा आहे. 2 वेळा 2 सायकली गेल्या घरात. यावेळी फ्रीज आलेला आहे. नवीन संसार चालू झालेला आहे. नवीन संसारामध्ये नवीन फ्रीज पाहतोय आपण विवेक यांना. फ्रीज दिसत नाही. ट्रॉफी घ्या. एक चषक आणि मालिकावीरसाठी फ्रीज. जोरदार टाळ्या होत्या. हॅट्रिक झालेली आहे या खेळाडूची. मालिकावीरची हॅट्रिक साजरी करणारा
121 रन्स आणि 15 पॉईंट विकेटचे, म्हणजे असे 133 पॉईंट. विवेक, काय वाटते आपण या स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष देखील आपण सामनावीर पारितोषिक पटकवलेलं आहे? सर्वप्रथम तर मला तर नाराजी आहे मी, कारण का कंटिन्यू 3 वर्ष मी फक्त सिरीजच घेतोय पण चॅम्पियन नाही होत. खरंच खूप वाईट वाटतोय. मी सिरीज घेतो पण चॅम्पियन होऊ शकत नाही. चॅम्पियन हा मोठा मला वाटते स्वप्न असतोय. तर 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे हरीश यांच्याकडनं, हर्षित हरीश नाईक यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत विवेकसाठी. तर चला दुसरा क्रमांक, तृतीय क्रमांकाचा चषक घ्यायचा आहे. तर मी विनंती करतोय की मयूर म्हात्रे असतील, संतोष पाटील असतील, आपल्या शुभ हस्ते, जयंत पाटील आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिला जाईल, यायचं आहे. मेडल मेडल थांब आता, हा 1 नंबरचा पारितोषिक ठेवू आणि हे 2 देऊ, मेडल देऊ. अजून खेळाडू जाऊ नका, प्रत्येक खेळाडूला मेडल सुद्धा द्यायचे आहेत. चला फटाफट घ्यायचा, स्पीडअप करा. या चला खेळा. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलेला आहे. कोण टीम कोण आहे? तिसऱ्या क्रमांकाची पॉकेट दे. तिसरा क्रमांक ज्याने फटकवलेला आहे असा संघ आहे हार्दिक कश्यप फायटर असेल. हार्दिक स्पोर्ट. चला या कर्णधारांनी सर्व स्कॉट याचा हार्दिक स्पोर्टचे सर्व खेळाडू चला या फटाफट घ्या. जयंत पाटील, मयूर पाटील आणि संतोष यांच्या शुभ हस्ते. चला घ्या, समोर चषक ठेवा आणि हे मेडल वेल मेडल आताच देऊया. द्या मेडल मेडल. चला मेडल सुद्धा द्यायचे आहेत फटाफट फटाफट गळ्यामध्ये टाकायचे सर्वांच्या. संदेश आपल्याला विनंती करते, आपल्या शुभास्ते मेडल द्यायचे. संदेश फटाफट मेडल सुद्धा द्यायचे. मेडल घ्या फटाफट, एक एक आणि खेळाडूने एक एक मेडल घ्या. जे खेळाडू आहेत त्यांनी मेडल घ्यायचे आहेत. प्रत्येकाला मेडल देण्यात आलेले आहे संदेश ठाकूर यांच्याकडून. तरी आपण पाहतोय की दुसरा चला मेडल सुद्धा घालायचे आहेत आणि शरद टिप्पा आणि लगेचच आपण मयूर म्हात्रे, जयंत पाटील आणि संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिलं जाईल. जोरदार टाळ्या वाजवल्या. केगाव प्रीमियर लीग पर्वचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे हार्दिक स्पोर्ट. प्रथमच या वर्षी या संघाची एंट्री होती. चला त्यानंतर मी विनंती करतो की जगजीन नाईक असतील, पराग काटे असतील, वैभवजी कडू असतील, आपल्या शुभ हस्ते सेकंड पारितोषिक आणि फर्स्ट पारितोषिक द्यायचं आहे. सेकंड नंबर वैभवजी कडू, जगजीवन नाईक आणि परागजी काटे यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलेला आहे. मेडल सुद्धा द्यायचे आहेत. मेडल घ्या सर्व खेळाडू या एक एक लाईनीत. हे नाव काय टीमचा? सेकंड नंबर पार्थ्यान गरवी. तर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ठरतोय पार्थ्यान गरवी स्पोर्ट. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक सर्व खेळाडू एक एक लाईनी द्यायचा आहे. चला तर संदेश ठाकूर आपण मेडल द्या. चला एक एक खेळाडू पार्थ्यान गरवी. कर्णधार विवेक ठाकूर या. चला कर्णधार विवेक ठाकूर आपण यायचं आहे. आणि त्यांच्यासाठी एक इथे आपण पाहतोय की सर्व खेळाडू या एकेकाने यायचं आहे. चला सर्व खेळाडू. विवेक ठाकूर एक एक मेडल टाका त्यांच्यात. मेडल पण देस. द्वितीय क्रमांक राजू ठाकूर यांना विनंती. चला एकेकाने लाईनीत उभे राहा. सर्वांनी मेडल घ्या आणि एकेकाने लाईनीत उभे राहायचं आहे. आकाश पाटीलला पाहतोय, त्यानंतर आपण पाहतोय अमोलला, त्यानंतर पाहतोय एक छोटासा खेळाडू, नाव नाही माहिती पण एक चांगला खेळाडू आहे. 3 नंबर कॅपचा खेळाडूचं नाव आहे काय नाव? राज. त्यानंतर सचिनला पाहतोय, त्यानंतर एक पाहतोय आपण संजय चव्हाण, त्यानंतर पाहतोय की ज्याच्या माध्यमातून आज तुफानी बल्लेबाजी केली असा प्रवीण ठाकूर, त्यानंतर पाहतोय की भूषण आणि त्यांना एक ड्रायफ्रूट सुद्धा आलेले आहेत. फ्रूट सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत. फ्रूट सुद्धा पकडायचे आहेत.
शशी अप्पा यांच्याकडनं फ्रूट सुद्धा आपल्याला आलेले आहेत. 13 प्लेयरला 13 फ्रूट आहेत. ते आपण घरी गेल्यावर थंड करा फ्रीज मध्ये आणि खा. फ्रीज सुद्धा आपल्याला झालेला आहे. चला धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतोय की प्रमुख पाहुण्यांनी तिथेच राहायचं आहे आजच्या दिवसाला आणि सर्व कमिटीचे मेंबर्स आजच्या दिवसाला चॅम्पियनचा चषक कमिटी मेंबर्स आणि आपले सल्लागार सुद्धा यायचं आहे. प्रमोद पाटील, संदेश ठाकूर असतील, नितेश असतील, सर्वांनी यायचं. अक्षय असेल, जहीर असेल, या आपल्या शुभास्ते दिलं जाईल. प्रमोद पाटील आपण सुद्धा या. सुनील म्हात्रे या. या माया तो बरा कुंजन यायचं आहे. आपल्या सर्वांच्या हस्ते हा शुभ प्रथम क्रमांकाचा पारितोषिक दिला जाईल. दिली ना ट्रॉफी. कुठे तुझी मेडल नाही आपल्याला. त्यानंतर नामदेव ठाकूर आपण सुद्धा यायचं आहे. नामदेव ठाकूर. त्यानंतर आपण पाहतोय की बक्षीस देण्या अगोदर आपण सर्व शांत राहायचं प्लीज. आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून आपल्याला सतत 4 दिवसाची युट्यूब सेवा उपलब्ध करून दिली असे वैभवजी कडू यांना मी विनंती करतोय की आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. थांबायचं आहे जरा. थांबायचं आहे. थांबा जरा प्लीज. वैभवजी कडू यांना विनंती करतोय की आपण मार्गदर्शन करायचं आहे स्पर्धेबद्दल. प्रथम तर मी धन्यवाद करतो. केगाव प्रीमियर लीगचा पर्व 5वा आहे आणि त्यांनी मला आमंत्रित केलं आणि मी नेहमीच बोलतो की जसं नागावकरांचं माझ्यावर प्रेम आहे तसंच केगावकरांचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे मी नेहमी आवर्जून येतो आणि यावर्षीचं तुमचं आयोजन मला दरवर्षीपेक्षा चांगलं वाटलं आणि तुम्ही दरवर्षी नवीन संकल्पना या केगाव प्रीमियर लीगमध्ये आणता. त्यासाठी तुमचा मी खरं मनापासून धन्यवाद करतो. सर्व खेळाडूंचा मी एक आभार मानतो यासाठी की तुमच्या ज्या केगाव प्रीमियर लीग आहेत कोणतेही वादविवाद न होता अनेक हेवे दावे असतात पण ते हेवे दावे संपून तुम्ही जे केगावसाठी एकत्रित येण्यासाठी मी खरंच तुमचा धन्यवाद करतो. आणि आजपर्यंत तरी या केगाव प्रीमियर लीगमध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद झालेला नाही. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो इथे यायला आणि तुमचं जे प्रेम जे असतं सगळ्यांचंच कोणी असो लहान थोरांपासून सर्वांचं जे प्रेम आहे त्यासाठी मी खूप थँकफुल आहे आणि म्हणून मी एक स्पेशल अनाउन्समेंट करतोय. मी माझ्या सामाजिक जीवनामध्ये काम करतो. माझ्या राजकीय जीवनाची मी एक नवीन आता एक सुरुवात करतोय आणि एक पाऊल मी माझ्या राजकीय जीवनासाठी उचलणार आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये मी नागावमध्ये सरपंच पदासाठी उभा राहणार आहे आणि मी एक अनाउन्समेंट अशी करतो की जर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि नागावकरांच्या आशीर्वादाने मी जर त्या खुर्चीवर बसू शकलो तर पुढील येणाऱ्या केगाव प्रीमियर लीग म्हणजे मी ज्या 5 वर्ष जर खुर्चीवर बसलो त्या 5च्या 5 वर्ष मालिकावीरची बाईक ही माझ्याकडून केगाव प्रीमियर लीगला असणार आहे. म्हणजे संपूर्ण 5 वर्ष केगाव प्रीमियर लीगला जी मालिकावीरची जी मोटरसायकल आहे ती माझ्याकडून कैलासवासी स्वर्गीय वायजेकडू वडिलांच्या स्मरणातही माझ्याकडून. धन्यवाद. खरंच खूप 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 धन्यवाद आणि तुला सुद्धा आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा असतील की पुन्हा येणारा नागाव ग्रामपंचायतचा सरपंच वैभव कडू 100% बसलाच पाहिजे. या आमच्या केगाव प्रीमियर लीग कडनं खूप खूप शुभेच्छा असतील आणि पुढल्या वर्षी आपल्याला सतत 5 वर्ष वैभव कडू सरपंच झाले तर बाईक सुद्धा असेल मॅन ऑफ द सिरीज साठी हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. चला या लगेच मेडल घेऊन यायचं आहे सर्व खेळाडू या वर्षी ज्याचा स्वप्न पूर्ण झालेला आहे. मी प्रत्येक वेळी म्हटला होता जितेंद्र गावण ज्या टीम मध्ये असेल तो टीम चॅम्पियन ठरतो. हा माझा पहिल्या दिवसापासून शब्द होता आणि आपण पाहतोय जितेंद्र गावण या संघामध्ये आहे. लकी प्लेयर आहे हा जितेंद्र गावण. संतोष पाटील आपण सुद्धा चॅम्पियन चषक घ्यायचा आहे. आता काय पाहिजे नाही त्याला काय माहिती. ट्रॉफी दिली नाही. एक ट्रॉफी आपल्याला ही घे.